अयोध्यावरून काकूने आणला होता पण चांदीचा नव्हता. माझी एक इच्छा होती का म्हणजे कडा घेईन मी. ताई आणि भाऊने पूर्ण केली आणि ते पण ओम नमः शिवाय. खूप ढकलाढकली चालू आहे. शेवटच्या दिवशी डेकोरेशन तुम्ही किती प्रयत्न करा पण डेकोरेशन शेवटच्या दिवशीच होतं. नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे पजूचा बड्डे आणि मी आत्ता आलो आहे. आम्ही दोघंजणं पण आत्ता कामावरून आलो आहे. रेडी होऊन आत्ता चाललो आम्ही केक घ्यायला. केक घेऊन नंतर डायरेक्ट आम्ही खोपट्याला जाणार आहोत. खोपट्याला म्हणजे पजूचा बड्डे तिथे जाणार आहोत आम्ही. आणि तो बड्डेचा आजचा हा व्लॉग कसा होतो तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॉकलेट आणि केक समोर इथंच आहे, वेजिओलिसच्या एक्झॅक्ट समोर. केक घ्यायला आलेलो पण नेमकीच आता केक घेतला आणि नेमकी पाऊस आला आहे. तर आता रेनकोट घालून जायला लागेल कारण की मी याला सायलीला जस्ट बोलत होतो का पाऊस येईल म्हणून आणि नेमकी पाऊस आला. तर आता आम्ही आलो आहे खोपट्याला. जस्ट आता केक कापून घेतो कारण की 9 वाजलेत. ऑलरेडी लेट झाला आहे. 8 वाजल्यापासून आम्ही यायला निघालेलो तो अटकलोच. आता केक कापून घेतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. लेट आल्याबद्दल. ठीक आहे चला, लेट पण थेट. वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. आयुष्य सुखी समाधानी निरोगी राहो. नासा यशस्वी हो. थँक्यू. गिफ्ट बघा पप्पांकडून. आई पप्पांकडून गिफ्ट आहे. गोल्ड कॉइन. व्हिडिओ काढले जवळ पप्पा.
थँक्यू थँक्यू. बेस्ट फ्रेंड इज हिअर. लेट पण थेट. ते भीमाशंकरला घातला होता. अयोध्यावरून काकूने आणला होता पण हा. चांदीचा नव्हता. माझी एक इच्छा होती का म्हणजे कडा घेईन मी. ताई आणि भाऊने पूर्ण केली आणि ते पण ओम नमः शिवाय. सेम काढ आहे ना. आणि ते पण सोमवारी बर्थडेच्या दिवशी सेम आहे ना. हो. डिझाईन पण सेम सर्व सेम फक्त चांदीचा होता आणि हा नॉर्मल आहे. धन्यवाद मनापासून. थँक्यू थँक्यू. दर्शन आणि चैतू आलेला केक घेऊन. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रज्वल. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे सेलिब्रेशन झालं आता. आता जेवून घेतो मस्तपैकी कारण की भूक लागली आहे. कडकमध्ये भूक लागलेली आहे. घ्यायचं का. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रज्वल. हॅपी बर्थडे टू यू. आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे. एवढ्या रात्री 3:30 झालेत. आम्ही आता चाललोय दादर मार्केटला फुलं आणायला. फुलं जो डेकोरेशनचा जो काय लागणारा सामान आहे ओरिजिनल फुलांचा डेकोरेशन असणार आहे. तर ती फुलं आणायला आम्ही आता दादर मार्केटला चाललो आहे. तर आजचा दिवस कसा असणार आहे आणि आज पूर्ण डेकोरेशन कसं होईल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आत्ता जस्ट गाडी पार्क केली कारण की ट्रॅफिक होतं. आम्ही निघालेलो 3:30 वाजता निघालेलो घरातून. ट्रॅफिकमुळं थोडा लेट झाला. आत्ता वाजले 5. आम्ही आता पोचलो आहे दादर फुल मार्केटला पोचलो. आता एक आलूची पानं आहेत का काय आहेत. केळीची पानं. केळीचे कसे आहेत ते. 800 रुपयाला. अच्छा 800 रुपयाला आहेत केळीचे खांब. हार पण एकदम फ्रेश आहेत. मावशी कसे आहेत. 160. दादर स्टेशन. गर्दी बघू शकता तुम्ही. जास्त खूप ढकलाढकली चालू आहे. पूर्ण भरलाय मार्केट. तरी आम्ही लेट आलो. थोडा अजून लवकर. बंड्या शेठ काय बोलता. एकटा झालास. ये कैसा रे. 180 का. ये वाला और ये वाला बड़ा वाला. ये 300. हाँ 300 का. ओके. ये कैसा दिया. कैसा दिया. 200 रुपयाला जिप्सी. कसे आहेत. कैसे ये 400ला आहेत. ही सगळी 400ला फुलं आहेत.
मैम ये 4 ना हाँ 8 ये 8 पीस दे और इसका है ना 4 पीस दे। कैसा है और दोस्त? 120 का रेस्ट जाली दोस्त इसका कितना हुआ? इसका 4 पीस चाहिए इसका। 4 हाँ 240 और ये इसका और ये कितना 8। 8 200 ओके ए दोस्त हे कसं आहे? 150 काय आहे क्या? आता खरेदी झालेली आहे आमची। खरेदी करून अजून थोडीशी फुलं घ्यायची बाकी आहेत, मग निघूया आम्ही पण। मार्केटला गर्दी बघू शकता। आता वाजले 6, 1 तासामध्ये आमचा सगळा खरेदी करून झालेला आहे। पूर्ण मार्केट भरला आता। स्ट्रगल खूप जास्त स्ट्रगल आहे। वरती घेऊन चाललो, समोर गर्दी जास्त आहे त्याच्यामुळे सगळा फोम वगैरे तुटल, त्याच्यामुळे वरती घेऊन चाललो। असं वाटतं माझं दुकान आहे इकडे। चला हे वारकरीचे प्रिंटआउट आणलेले आहेत, हे असे कटआउट करून लावायचे समोर। आता डेकोरेशनला आता जस्ट सुरुवात करतोय। आता सध्या सुरुवात करतोय कारण की सकाळपासून सायलीचा पण ऑफिस होता त्याच्यामध्ये आणि बाकीची पण कामं होती त्याच्यामध्ये राहून गेला। तर आता मस्तपैकी रात्र झाली तरी चालेल, पण आता वाजलेत 7:45 झालेत सध्या। कटआउट करून घेतलेलं गणपतीची मूर्ती थोडी सजवली जात आहे। मूर्ती बघू शकता। काकूने आणलाय। कोणी आणलं? योगिता का घेऊन आली का? सुंदर अशी सजावट झालेली आहे सध्या आता। शेखरांना याही सगळा सजावटीचा काम पूर्ण केलं आणि आता मीत आलाय त्यांच्या सोबतीला। बारा वाजलेत, अजून डेकोरेशन बाकी आहे। मेन डेकोरेशन अजून बाकी आहे। फक्त व्हिडिओ पुरते डेकोरेशन करणारे आणि मेहनत घेणारी मी। शेवटच्या दिवशी होतो डेकोरेशन। तुम्ही किती प्रयत्न करा पण डेकोरेशन शेवटच्या दिवशीच होतं। डेकोरेशन सगळं आता कंप्लीट झालं आहे, फक्त आता वारकरी लावायचा प्रोग्राम चालू आहे। एक वाजून गेला आता, भूक लागली तर सायलीने आता फ्राईज करायला घेतले।
डेकोरेशन कंप्लीट झालं आहे आणि बघू शकता डेकोरेशन. गणपती बाप्पा मोरया. तर हा व्हिडिओ इकडंच एंड करतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण अवतार झाला आहे कारण की आज दिवसभर झोप नाही. जास्तीत जास्त 2 तास झोपलं असेल मी. आता आपण सकाळी लवकर उठून पूजन करून घेऊ गणपतीचं. चलो बाय बाय.